शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी ही भाजपच्या हातातील बाहुले झाल्याचा आशय त्यांनी आपल्या टीकेतून मांडला। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तिकीट आता दिल्लीत फायनल होत असल्याचे संजय राऊत म्हणाले। दिल्लीत आमचे तिकीट फायनल होत नाही, आमचे पक्षप्रमुख मुंबईत राहतात, मातोश्रीवर असतात, सर्व महाराष्ट्र मातोश्रीवर येतो। दिल्लीत शरद पवार गटाचे तिकीट कन्फर्म होत नाहीत, दिल्लीत शिंदे गटाचे तिकीट कन्फर्म होतात, दिल्लीत अजित पवार गटाचे तिकीट कन्फर्म होतात, कारण त्यांचे बॉस दिल्लीत असतात, आमचे नाहीत। आमचे शिवसेना पक्षप्रमुख मुंबईतच आहेत, आमचे सर्व काम मुंबईतून चालते। आरक्षणाचा मुद्दा राज्यातील संपवायचा असेल तर तमिळनाडूचा फॉर्म्युला आहे, 50% वर आरक्षण दिलं तर टिकले आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री रोज खोटे बोलत आहेत, सर्वांना हळद लावत आहेत, तुलाही देतो सांगत आहेत। त्यांच्या हातात काही नाही, मोदी आणि शहा यांच्या हातात आहे। दिल्लीतच त्यावर निर्णय होऊ शकतो, जे परवा शरद पवार आणि आता राहुल गांधी यांनी तेच सांगितले। शिवसेना एकच, बाकी सर्व मोदींच्या झाडाला आलेली बांडगुळी आहेत, जुनी नवी असं काही नाही। शिंदे आणि त्यांचा फुटलेला गट हा भाजपच्या झाडाला लागलेलं बाणगुळ आहे। मोदी आज आले, मोदींचा फोटो पोस्टरवर मोठा आहे, पण बाळासाहेबांचा फोटो छोटा आहे। शिवसेनेच्या राष्ट्रीय पोस्टरवर बाळासाहेबांशिवाय कुणाचा फोटो नव्हता, त्यांच्या फोटोवर मोदी आणि शहा यांचे फोटो आहेत। ही शिवसेना नाही, ही शिवसेना म्हणणे हा बाळासाहेबांचा अवमान आहे। निवडणुका आल्यावर अचानक राष्ट्रीय सुरक्षेला धोका होतो, निवडणुका आल्यावर असे छापे पडतात, कुठे छापे पडले माहित नाही। 10 वर्ष तुम्ही काय करता? निवडणुका आल्या, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आला की अतिरेकी पकडता, त्याच दिवशी पकडता। निवडणूक आल्यावर छापे मारून वातावरण बदलून टाकायचे, त्याला आता लोक कंटाळली आहेत। मोदींच्या गुजरातमध्ये अदानीच्या पोर्टरवर 5 वर्षात 38 लाख कोटींचे ड्रग्ज पकडले आहेत। इराण अफगाणिस्तानातून आले, त्यावर कारवाई नाहीच। राज्यात भाजपचे राज्य, ललित पाटील पकडला, त्याच्यावर कारवाई केली नाही। वडील 70च्या पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात असे काही जण म्हणतात, ते म्हणतात वडील ऐकत नाहीत, एवढा हट्टीपणा कशासाठी? पण त्यांनी हा सल्ला शरद पवार यांना देण्यापेक्षा 95 वर्षांच्या मोदींना द्यावा असा टोला अजित पवार यांना लगावलाय। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।